Hello dear students, I welcome you all in my online lecture series of the latest 11th and 12th English, the Maharashtra board syllabus, and the name of my class is My English Teacher. Dear students, today in this video, we are going to study one of the most important writing skill topics from the 11th and 12th English syllabus, and the name of the topic is Film Review. Dear students, we often go to the cinema theater and see many movies of our choice. After watching the movie, we form an opinion about the movie. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण सिनेमा थिएटर मध्ये जाऊन एखाद्या चित्रपटाचा आनंद घेतलाच असेल. तो चित्रपट पाहिल्यानंतर आपण आपल्या मनामध्ये त्या चित्रपटाबद्दल आपलं मत तयार करत असतो. When we see a movie, we judge a movie considering several aspects like its name, its character, the director, storyline, music, message, etc. So dear students, आपण तो चित्रपट पाहिल्यानंतर काही मुद्द्यांच्या आधारे त्या चित्रपटाबद्दल आपण आपलं मत तयार करत असतो. ते मुद्दे कुठले आहेत बघा बरं. ते आहेत नेम, कॅरेक्टर्स, डायरेक्टर, storyline, and music, message, etc. So considering this, let's learn the topic film review from the writing skills section in its simplest form. So dear students, what is a film review? A film review is a short description of a film. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, फिल्म रिव्ह्यू म्हणजे काय त्याची व्याख्या अतिशय थोडक्या शब्दांमध्ये इथे दिली बघा. अ फिल्म रिव्ह्यू इज अ शॉर्ट डिस्क्रिप्शन ऑफ अ फिल्म. इट इज रिटन टू गिव्ह अ ब्रीफ डिस्क्रिप्शन अँड इव्हॅल्युएशन ऑफ अ मूवी. इट गिव्स व्ह्यूअर्स समवन्स ओपिनियन अँड रेकमेंडेशन अबाउट वेदर ऑर नॉट दे शुड वॉच अ मूवी. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीचं, या व्याख्येचं स्पष्टीकरण मी अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्हास करून देणार आहे. बघा, आपण चित्रपटगृहामध्ये एखादा चित्रपट पाहतो. तो चित्रपट असतो 3 तासांचा. चित्रपट पाहिल्यानंतर आपण घरी येतो आणि त्या 3 तासाच्या चित्रपटाची जी स्टोरी आहे ती अतिशय थोडक्या शब्दांमध्ये, थोडक्या भाषेमध्ये आपण आपल्या मित्राला मोजक्या 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण तो चित्रपट समजून सांगत असतो. आणि तो चित्रपट ऐकल्यानंतर, त्या चित्रपटाची स्टोरी ऐकल्यानंतर आपले मित्र, आपले नातेवाईक किंवा आपले घरचे हे ठरवतात की तो चित्रपट पाहावा की नाही. त्यालाच म्हणतात फिल्म रिव्ह्यू. अ फिल्म रिव्ह्यू मे बी फॉर्मल और सेमी फॉर्मल इन स्टाईल डिपेंडिंग ऑन इट्स इंटेंडेड लीडरशिप and is usually written using present tense. तर जनरली फिल्म रिव्ह्यू हा फॉर्मल किंवा सेमी फॉर्मल म्हणजेच इनफॉर्मल या दोन्ही पद्धतीत लिहिता येतो. फॉर्मल म्हणजे मुद्देसूदपणा, काही मुद्द्यांचा आधार घेऊन, आणि इनफॉर्मल म्हणजे एखाद्या पॅराग्राफ स्वरूपामध्ये तुम्ही हा फिल्म रिव्ह्यू लिहू शकता. यू कॅन यूज अ व्हरायटी ऑफ ऍडजेक्टिव्स टू डिस्क्राईब द प्लॉट अँड मेक युअर कमेंट्स मोर क्लिअर अँड टू द पॉइंट. तर आपण काही ऍडजेक्टिव्हचा वापर करून, काही विशेषणांचा वापर करून या चित्रपटाबद्दल आपलं स्पष्ट मत या फिल्म रिव्ह्यू सेक्शन मध्ये मांडू शकता. अ सक्सेसफुल फिल्म रिव्ह्यू शुड कन्सिस्ट ऑफ. तर एक सक्सेसफुल फिल्म रिव्ह्यू लिहिण्यासाठी हे 3 मुद्दे त्यांनी दिलेले आहेत. ते 3 मुद्दे कुठले बघा बरं. द फर्स्ट वन इज an introduction in which you summarize all the background information of the film. For example, the title, name of the author, director, type, setting, when and where, the theme, the main character. So, introduction section मध्ये आपण चित्रपटाचं नाव, चित्रपटाचा लेखक, त्यानंतर दिग्दर्शक, त्यानंतर चित्रपटाचा प्रकार म्हणजे तो हॉरर मूवी आहे, रोमॅन्टिक मूवी आहे, त्यानंतर चित्रपटाची सेटिंग म्हणजे ज्या चित्रपटाचे जे कथानक आहे ते मूळचं कुठलं आहे याचं स्पष्टीकरण, त्यानंतर मेन कॅरेक्टर्स बद्दल सुद्धा आपण या फर्स्ट सेक्शन मध्ये माहिती देत असतो.
The second one is a main body consisting of two paragraphs. So the paragraph 1 is about the main point of the plot, presented in chronological order without revealing the ending. तर पॅराग्राफ नंबर 1 मध्ये आपण प्लॉट मध्ये अंतर्भूत असणाऱ्या महत्वाच्या गोष्टींचा उल्लेख करत असतो. त्या महत्वाच्या गोष्टी कुठल्या त्या आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये पाहणारच आहोत. द सेकंड इज पॅराग्राफ नंबर 2, including general comments on the plot, the main characters, the acting, the directing, etc. तर या सेकंड पॅराग्राफ मध्ये आपण त्या प्लॉट बद्दल जनरल कमेंट करत असतो. त्यानंतर त्या चित्रपटामध्ये असणारे ऍक्टर्स, डायरेक्टर्स आणि अन्य लोकांची माहिती आपण या सेकंड पॅराग्राफ मध्ये देत असतो. द थर्ड वन इज कन्क्लुजन. सो अ कन्क्लुजन which includes an overall assessment of work and or a recommendation, usually with justification. So in concluding paragraph, या शेवटच्या पॅराग्राफ मध्ये आपण तो चित्रपट पाहावा की नाही याबद्दल मत दिलेलं असतं. So dear students, we have studied what is a film review, and a successful film review should consist of these three important points, dear students. So let us see the next slide now. So dear students, the film review is a popular way for critics to assess a film's overall quality and determine whether or not they think the film is worth recommending. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, फिल्म रिव्ह्यू हा एखाद्या चित्रपटाचं समीक्षण करण्याचा सर्वात उत्तम पर्याय आहे. चित्रपटाचं समीक्षण करणारे चित्रपट समीक्षक हे याच फिल्म रिव्ह्यूच्या माध्यमातून या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट पाहावा की नाही किंवा त्याबद्दल इत्यंभूत माहिती देण्याचा प्रकार यामध्ये अवलंबत असतात. Now let us see steps to write a film review. Step number 1. Before watching the movie, make a study of the following things. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काही स्टेप्सच्या माध्यमातून फिल्म रिव्ह्यू लिहिण्यासाठी कुठल्या गोष्टी महत्वपूर्ण असतात त्याचा अभ्यास करणार आहोत. तर सर्वप्रथम स्टेप नंबर 1 आहे, चित्रपट पाहण्यापूर्वी आपण काय केलं पाहिजे. The first point is we need to check the relevance of the title. म्हणजेच आपण या चित्रपटाचं जे शीर्षक आहे ते कितपत समर्पक आहे या चित्रपटासाठी ते पाहणं गरजेचं आहे. The second one is the year of release if it is not a new movie. तर चित्रपट पाहण्याच्या अगोदर आपण त्याच्या प्रदर्शनाचे वर्ष जाणून घेणं गरजेचं आहे. The third point is the names of the script writer, producer, director, characters, music director, etc. तर आपल्याला या चित्रपटामध्ये पटकथाकार, निर्माता, दिग्दर्शक, अनेक पात्रे जे आहेत यांची नावे माहीत असणं गरजेचं आहे. The last point is the genre, means the type of the film. म्हणजे आपण हा चित्रपट पाहण्यापूर्वी हा चित्रपट कसा आहे म्हणजे कुठल्या प्रकारचा आहे याची माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, हा काल्पनिक चित्रपट आहे का, हा हॉरर मूवी आहे का, हा थ्रिलर मूवी आहे का, हा विनोदी प्रकारामधला चित्रपट आहे का, हा रोमॅन्टिक मूवी आहे का, याची सुद्धा माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. सो दिस इज स्टेप नंबर 1. नाउ स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2, while watching the movie, म्हणजेच चित्रपट पाहताना आपण काय करावं हे 2 मुद्द्यांमध्ये आपण समजून घेणार आहोत. The first point is watch the movie attentively as many times as required. म्हणजेच चित्रपट आपण लक्षपूर्वक पाहिला पाहिजे, आवश्यक तितक्या वेळा, जेणेकरून आपल्याला एखाद्या चित्रपटाचं फिल्म रिव्ह्यू उत्तम प्रकारे लिहिता येईल. Point number 2, take notes about the major and minor events, scenes, acting, cinematography, location, plot,
कॅरेक्टर्स, मॉरल, म्युझिक डायरेक्शन, सेट डिझाईन्स, बॅकग्राऊंड म्युझिक, साऊंड अँड रेकॉर्डिंग क्वालिटी, मेसेज एक्सेट्रा. तर हा चित्रपट पाहताना बघा, प्रमुख आणि दुय्यम घटना, दृश्ये, अभिनय कौशल्य, चित्रपटाचे चित्रीकरण कुठं झालेले आहे, त्याचबरोबर चित्रपटाच्या चित्रीकरणाची जागा, ठिकाण, कथानक, पात्रे, संगीत, दिग्दर्शन, पार्श्वसंगीत, ध्वनी आणि मुद्रण गुणवत्ता, त्याचबरोबर हा चित्रपट कुठला मेसेज देतो या गोष्टीकडे सुद्धा आपण लक्ष देणं गरजेचं आहे. उगाचच एखादा व्यर्थ चित्रपट पाहिल्यामुळं आपला पैसाही वाया जातो आणि आपला वेळही. नाव लेट अस सी स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3, आफ्टर वॉचिंग द मूवी, म्हणजेच चित्रपट पाहिल्यानंतर. चित्रपट पाहिल्यानंतर आपण काय केलं पाहिजे? पॉइंट नंबर 1, चूज अन अप्रोप्रिएट फॉर्मॅट फॉर रिव्ह्यू रायटिंग, म्हणजेच परीक्षण किंवा चित्रपटाचा रिव्ह्यू लिहिण्यासाठी योग्य रूप निवडा, म्हणजे योग्य स्वरूप आपण तयार करावं आणि त्यामध्येच आपण आपल्या चित्रपटाचं फिल्म रिव्ह्यू लिहायला हरकत नाही. सेकंड इज ऑर्गनाइज द सिक्वेन्स ऑफ द इव्हेंट्स कमेंटेड ऑन टू अकॉर्डिंग टू देअर इम्पॉर्टन्स. तर घटनांवरील तुम्ही केलेला नोंदींचा जो अनुक्रम आहे त्यांच्या महत्वानुसार मांडा. म्हणजेच पहिलं आपण काय लिहिणार? कॅरेक्टर्स लिहिणार. पहिलं आपण चित्रपटाचं नाव लिहिणार, मग डायरेक्टर, मग प्रोड्युसर, मग कॅरेक्टर्स आणि मग सिक्वेन्स वाईज आपण सगळ्या इव्हेंट्सला व्यवस्थित मांडत जाणार आहोत. सी पॉइंट, मेक यूज ऑफ प्रॉपर लँग्वेज अँड व्होकॅब्युलरी. तर फिल्म रिव्ह्यू लिहित असताना आपण योग्य भाषा आणि समर्पक शब्दांचा वापर करणं गरजेचं आहे. पॉइंट नंबर डी, डू द ऍक्च्युअल रायटिंग ऑन द रिपोर्ट, टायपिंग, एडिटिंग, प्रूफ रिडिंग, री-एडिटिंग एक्सेट्रा अँड आफ्टर दॅट मेक अ फायनल प्रेझेंटेशन. तर परीक्षणाचा प्रत्यक्ष लेखन असेल, मुद्रण असेल, संपादन असेल, त्याचबरोबर काही एडिटिंग आपल्याला करायचे असेल, हे सगळं झाल्यानंतर आपण अंतिम सादरीकरण म्हणजेच फायनल प्रेझेंटेशन तयार केलं पाहिजे आणि याद्वारे आपण एक उत्तम फिल्म रिव्ह्यू लिहू शकता. की स्टेप्स टू राईट अ फिल्म रिव्ह्यू. डिअर स्टुडंट्स, ह्याच मुद्द्यांचा वापर करून आपण आपल्या पेपरमध्ये फिल्म रिव्ह्यू अतिशय सोप्या शब्दांमध्ये मांडू शकता. सो द फर्स्ट पॉइंट इज वी नीड टू राईट द नेम ऑफ द मूवी, म्हणजे आपण चित्रपटाचे नाव ठळक अक्षरामध्ये लिहिणार आहात. द सेकंड पॉइंट इज कॅरेक्टर्स, म्हणजे चित्रपटातील वेगवेगळी पात्रे. नेक्स्ट वी हॅव प्रोड्युसर. प्रोड्युसर म्हणजे आपल्याला फिल्म रिव्ह्यू मध्ये निर्मात्याचे नाव लिहिणे गरजेचे असेल. देन डायरेक्टर म्हणजे दिग्दर्शक, आपल्याला त्या चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केले आहे त्यांचे नाव पाठ असणे गरजेचे आहे. देन म्युझिक डायरेक्टर, तर ह्या चित्रपटाला संगीत दिग्दर्शक कोण आहेत, कोणी संगीत दिग्दर्शन केलं आहे, त्या म्युझिक डायरेक्टरचं नाव सुद्धा आपल्याला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. देन द नेक्स्ट वन इज प्लॉट अनालिसिस. प्लॉट अनालिसिस म्हणजे चित्रपटाच्या कथेचा सारांश आपल्याला थोडक्यात मांडता आला पाहिजे, सरासरी 7 ते 8 ओळीमध्ये. सेटिंग अँड लोकेशन्स म्हणजे चित्रपट चित्रीकरण स्थान, म्हणजेच चित्रपटाचं शूटिंग नेमकं कुठल्या स्थळी झालेलं आहे, कुठल्या गावी झालेलं आहे, कुठल्या शहरात झालं आहे, कुठल्या देशात झालं आहे, त्या सेटिंग बद्दल, त्या लोकेशन बद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. देन वी हॅव मेसेज, म्हणजे हा चित्रपट नेमकं काय संदेश आपल्या सर्वांना देतो याची माहिती आपल्याला या फिल्म रिव्ह्यू मध्ये लिहिताना मांडायची असते आहे. देन वी हॅव सिनेमॅटोग्राफी. सिनेमॅटोग्राफी म्हणजे चित्रपटाचे चित्रीकरण. ओके. देन रेकमेंडेशन. रेकमेंडेशन म्हणजे चित्रपटाबद्दल आपण काय शिफारस कराल, म्हणजे एक सामान्य प्रेक्षक ज्यावेळेस चित्रपट पाहून येतो त्याच्या मनामध्ये चित्रपटाबद्दल
काहीतरी मत तयार झालं असतं आणि ते काय मत आहे ते आपण या ठिकाणी लिहिणार आहात की आपण हा चित्रपट पाहावा की नाही. Now dear students, here on the screen you can see a sample question of film review. So what is the question? Write a film review of any film that you have recently seen based on the following points. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, अगदी अशाच पद्धतीचा प्रश्न आपल्याला पेपरमध्ये येऊ शकतो आणि खालील दिलेल्या मुद्द्यांप्रमाणेच आपल्याला या मुद्द्यांचा वापर करून त्या चित्रपटाबद्दल फिल्म रिव्ह्यू लिहायचा आहे. आता हे पॉइंट्स कुठले बघा बरं. नेम्स ऑफ द कॅरेक्टर्स, डायरेक्टर, अबाउट द स्टोरी, व्हाय डिड यू लाईक डिसलाईक द फिल्म, स्पेशल फीचर्स, नॉव्हल्टीज, म्युझिक, सॉंग्स, ऍक्शन, कॉन्फ्लिक्ट, मेसेज. तर ह्या मुद्द्यांचा वापर करून आपण कुठल्याही चित्रपटाचं, आपल्या आवडत्या चित्रपटाचं फिल्म रिव्ह्यू अगदी सहजपणे लिहू शकता, यात मला शंका वाटत नाही. नाव याच धर्तीवरती आपण आता एक साधा प्रश्न या फिल्म रिव्ह्यूचा बघणार आहोत. अ फिल्म रिव्ह्यू ऑफ 3 इडियट्स. सो डिअर स्टुडंट्स, 3 इडियट्स हा बॉलिवूड मधला सर्वात नावाजलेला चित्रपट मानला जातो आणि ह्या चित्रपटाचा फिल्म रिव्ह्यू आता आपण लिहिण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो फर्स्ट वी आर गोइंग टू राईट द इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स. So on one side we are going to write the name of the actors and on the other side we are going to write the role played by them in the particular movie. त्या चित्रपटामध्ये त्या ऍक्टर्सचं नाव काय होतं त्याची एक यादी आपण तयार करणार आहोत. फॉर एक्झाम्पल 3 Idiots मध्ये आमिर खान प्लेड द रोल ऑफ रणछोड दास श्यामल दास छानचड. आर माधवन प्लेड द रोल ऑफ फरहान कुरेशी. देन सरमन जोशी played the role of Raju Rastogi. Then Boman Irani played the role of, yes, Veeru Sahasrabuddhe. Okay. Then Mona Singh played the role of Mona in the movie. Now we need to write the name of the producer. The name of the producer is Vidhu Vinod Chopra. Then the director बद्दल, दिग्दर्शकाबद्दल आपल्याला माहिती असेल तर आपण ती आवर्जून लिहिणं गरजेचं आहे. राजकुमार हिरानी, वन ऑफ द फेमस डायरेक्टर्स ऑफ बॉलिवूड, हॅज डायरेक्टेड दिस मूवी. ही हॅज ऑलरेडी गिवन सेव्हरल हिट्स लाईक मुन्ना भाई MBBS, लगे रहो मुन्ना भाई, PK, etc. म्युझिक डायरेक्टर शंतनु मोइत्रा has added a true flavor to this film. The music of the songs like Zubi Dubi, All Is Well and Jaane Nahi Denge Tumhe makes the movie more melodious. Now let us see more information. Choreography. So, Nritya Dirdakshan, ye koni kele te bhaga? Avid Das has played beautifully choreographed various songs in this movie, especially the song like All Is Well, Zubi Dubi, जाने नहीं देंगे तुम्हें, etc. Then the storyline. The story revolves around the 3 best friends trying to fulfill their parental expectations of becoming a successful engineer. It's a journey of 3 youngsters trying to prove themselves in the life amidst the over-dominating nature of their teacher and parents. डायलॉग. या चित्रपटाचे डायलॉग कोणी लिहिले आहेत आणि ते कशा प्रकारचे आहेत ते आपण इथे लिहू शकतो बघा. द सिरियस येट ह्युमरस डायलॉग्स इन द मूवी वॉक्स अवे विथ द बेस्ट कॉमिक सीन्स ऑफ द इयर, एक्स्पेशली विथ द सुपरहिट डायलॉग ऑल इज वेल, ऑल इज वेल. Then cinematography, setting and location. सो ह्या चित्रपटाचं सेटिंग आणि लोकेशन म्हणजे या पिक्चरचं शूटिंग नेमकं कुठे झालं होतं त्याची माहिती आपण इथे देऊ शकतो बघा. द स्ट्रीट्स ऑफ दिल्ली अँड द ब्युटी ऑफ लडाख आर कॅप्चर्ड बाय मुरलीधरन CK. तर ह्या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी कोणी केली होती बघा? मुरलीधरन CK. आता हा चित्रपट कुठला संदेश देतो ते सुद्धा आपल्याला इंग्लिश मध्ये लिहायचंय बघा. द मूवी टीचेस अस
to always listen to our hearts and to follow our passion. It passes on a message to lead our life simply as the way we would like it to be. Recommendation. आपण या चित्रपटाबद्दल काय रेकमेंडेशन कराल, काय रेकमेंड कराल? तर तुम्ही लिहाल, I would strongly recommend everyone to go and watch this movie at least once as it motivates us to lead our life as per our wish. It motivates us to increase our confidence and lead our life towards success. Now, हा चित्रपट पाहिल्यानंतर आपण या चित्रपटाला किती रेटिंग द्याल, म्हणजे आपण याला रेटिंग मध्ये कशा प्रकारे नोंदवाल? तर 5 पैकी आपण या चित्रपटाला 4.5 किंवा 5 पैकी 5 असे मार्क थोडक्यात देऊ शकता. ओके, सो डिअर स्टुडंट्स, अशा प्रकारे आपण 3 इडियट्स या सुपरहिट बॉलिवूड मूवीचा फिल्म रिव्ह्यू लिहिण्याचा प्रयत्न केलाय. आता यानंतर आणखीन एका चित्रपटाचा फिल्म रिव्ह्यू अगदी अशाच पद्धतीने आपण लिहिण्याचा प्रयत्न करणार आहोत. Now, film review of M.S. Dhoni, The Untold Story. The name of the characters: Sushant Singh Rajput as Mahendra Singh Dhoni, Kiara Advani as Sakshi Mahendra Singh Dhoni, Disha Patani as Priyanka Jha, Dhoni's girlfriend, Anupam Kher as Pan Singh Dhoni, Dhoni's father, Bhumika Chawla as Jayanti Gupta, Dhoni's sister, then Rajesh Sharma as Dhoni's coach Banerjee. This film is directed by Neeraj Pandey. Neeraj Pandey is an Indian film director, producer and screenwriter. Pandey made his directorial debut in the film A Wednesday, which was largely praised by the audience as well as critics, and which later became a recipient of many accolades, and his second film was Special 26, released in the year 2013, which was followed by Baby in the year 2015, the latter of which received critical acclamations and became a huge commercial success. He served as a producer in Rustom also. So dear students, डायरेक्टर बद्दल ही माहिती आपण लिहिणार आहोत, आणि जेवढी माहिती आपल्याला एखाद्या डायरेक्टर बद्दल, एखाद्या दिग्दर्शकाबद्दल माहिती असेल, आपण ती लिहू शकता. ओके, नाउ लेट अस सी द नेक्स्ट इन्फॉर्मेशन. सो द मूवी वॉज प्रोड्यूस्ड बाय अरुण पांडे फ्रॉम द फॉक्स स्टार स्टुडिओज. द मूवी MS धोनी द अनटोल्ड स्टोरी वॉज रिटन बाय नीरज पांडे यांनी या चित्रपटाचे डायलॉग लेखन सुद्धा केले बघा. देन स्क्रीन प्ले by Neeraj Pandey and Dilip Jha. Music by Sanjay Chaudhary and Amal Malik. Then cinematography कुणी केली या चित्रपटाची? संतोष तोंदियल. And story by Neeraj Pandey. Okay. Now, story. The MS Dhoni The Untold Story या चित्रपटाची स्टोरी आपण थोडक्यात सांगण्याचा, लिहिण्याचा प्रयत्न फिल्म रिव्ह्यू मध्ये करायचा आहे. बघा, the story. The biopic of India's celebrated skipper MS Dhoni, played by Sushant Singh Rajput, is the cricketer's ode to his well-wishers, friends and family who stood by him at all times in success and failure. Their immense contribution in fulfilling his dream, his faith in himself and the ability to battle professional setback forms the story. Now let us see the summary of the movie MS Dhoni. The biopic on India's celebrated skipper Mahendra Singh Dhoni, played by Sushant Singh Rajput, is the cricketer's ode to his well-wishers, friends and family who stood by him at all the times in success and failures. Their immense contribution in fulfilling his dreams, his faith in himself, and the ability to battle professional and personal setbacks forms the story. The movie follows the journey of Mahendra Singh Dhoni, an upcoming cricketer from Ranchi who became
the most successful captain of the Indian cricket team. He was a ticket collector before he became a cricketer. The movie begins with ICC Cricket World Cup final, which was played between India versus Sri Lanka in Wankhede Stadium, Mumbai, where Mahendra Singh Dhoni, means Sushant Singh Rajput, is watching the match live on the screen. He decides to take the stand and tells the authorities that he would go for batting if the wickets fall down. Dhoni takes up his bat and leads down to the stairs amidst the roar of the crowd. The movie then goes into the flashback in Ranchi, Bihar in the year 1981, the year Dhoni was born. Dhoni alleged rivalry with Yuvraj Singh and a few senior players also finds a mention in the film. Now the review about the movie. ह्या चित्रपटाबद्दल असणारा रिव्ह्यू आपण इथं मांडायचंय बघा. If you are a die-hard fan of MS Dhoni and cricket, in that order, you are bound to love this film. Despite the glorification, what works is Sushant's outstanding and inspiring untold story, his journey from being a ticket collector to a renowned attacking batsman, wicketkeeper and a captain. Then, why did you like the movie? हा चित्रपट तुम्हाला का आवडला? बघा, I like this movie because it teaches me to fight against all the odds in my life. This is an inspiring story of the famous Indian cricket team captain MS Dhoni, which makes me excited to see the film again and again. Please, good because it totally focuses the career. आता ह्या चित्रपटामधील स्पेशल फीचर्स बद्दल आपण माहिती देऊ शकता बघा. It is special because of its actor, impressive language, motivating words, dialogues. It makes me to think about the positive thing in my life rather than the negative one. Recommendation. Bhagha, I would surely recommend everyone to watch this movie as it inspires all the upcoming youngsters who want to make their career in sports. तर आता यानंतर आपण या चित्रपटाला किती रेटिंग देणार बघा. Out of 5, I would give 3.5. Okay. So this was the film review of the movie Dhoni, The Untold Story. So below is the film review of the movie Tanaji, The Unsung Warrior. The characters are Ajay Devgan, who played the role of Tanaji Malusare, Saif Ali Khan as Udayban, Rajput General of Aurangzeb, Kajal as Savitri, Sharad Kelkar played the role of Chhatrapati Shivaji Maharaj, Luke Kenny played the role of Aurangzeb. The producer of the movie, Ajay Devgan and Bhushan Kumar. Director, Om Raut has presented a mind-blowing story in his debut Hindi film. He has maintained a firm grip on the film and balanced the emotions and drama with the tact. Music director, Ajay Atul has truly made it a true musical action-packed movie. Now let us see the writer and the screenplay. So, Prakash Kapadia and Om Raut have written the movie. Then we know cinematography. So, Keiko Nakahara has managed to see the section of cinematography. Now, so next we have choreography. So this is the most important part I feel of the movie, choreography. So it is done by Ganesh Acharya. Then we have singers. So Shreya Ghoshal, Mehul Vyas and Adarsh Shinde. So ह्या सिंगर्सने या चित्रपटाची गाणी अतिशय उत्कृष्टपणे गायली आहेत. आता आपण या चित्रपटाचा राहिलेला फिल्म रिव्ह्यूचा भाग बघणार आहोत. द स्टोरी लाईन ह्या भागामध्ये आपण चित्रपटाची स्टोरी अतिशय थोडक्यात मांडणार आहोत. द फिल्म हायलाइट्स द लाईफ ऑफ द मराठा वॉरियर तानाजी मालुसरे, who was
one of the closest friends and a military leader of Chhatrapati Shivaji Maharaj. It focuses on the famous battle of Sinhagad, fought in the year February 4, 1670, which saw Tanaji attacks Udayban, a Rajput who fought for Aurangzeb against the Marathas. Now, message म्हणजे हा चित्रपट आपल्याला काय संदेश देतो हे आपण लिहायचं आहे. The movie inspires us to remember all the freedom fighter warriors who led their lives to make the motherland free from the enemies. Recommendation. तर ह्या चित्रपटाबद्दल आपण काय रेकमेंडेशन द्याल? I would recommend everyone to watch this movie along with all the family members, especially the school children, to make them aware of the greatest historical episodes of the Chhatrapati Shivaji's range. Okay? Now, film review. So, under the Treaty of Purandar, Chhatrapati Shivaji Maharaj surrendered his 23 forts to Aurangzeb, including the Kondhana, now called as Sinhagad. Rajmata Jizabai swore घेणे म्हणजे बघा शपथ घेणे. स्वेअर ह्या शब्दाचा तो V2 आहे. Rajmata Jizabai swore that she would walk barefoot till the fort was recaptured by Marathas. 4 years later, Aurangzeb sends Udayban with a huge army to ensure that Chhatrapati Shivaji Maharaj cannot reclaim the fort. Here, Shivaji Maharaj doesn't want to send his trusted lieutenant and dear friend Subedar Tanaji Malusare on the battlefield due to his son's upcoming wedding. But Tanaji insists Shivaji to give the opportunity to him. Tanaji, along with his brave warriors, attack the Kondana fort but sacrifices his life to achieve it. Now, next we have why did you like the movie? हा चित्रपट तुम्हाला का आवडला ते आपण आता इथे लिहू शकता बघा. The movie is a magnificent visual spectacle based enjoyed in 3D effects. हा चित्रपट 3D effects मध्ये आपल्याला चित्रपटगृहांमध्ये पाहायला मिळाला होता बघा. It depicts a true historical events about the life of brave Maratha warrior Tanaji Malusare. The movie has everything that a historical movie require and all the actors have tried the best to portray their roles. Everything about the movie is just awesome to say about the subject, the music, the casting, action, direction, screenplay, etc. Finally, there is a film which can be compared with Bahubali. So, I would like to give the rating to this movie, that is 4.5 out of 5. So all in all, this movie was a super hit movie. So dear students, I hope you have understood the explanation given by me on the writing skill topic, that is film review. Do subscribe my YouTube channel, that is My English Teacher. Thank you.